नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र या मालिकेच्या पुढच्या भागात आज पाहणार आहोत की इकडे ईश्वरी नम्रता किचनमध्ये बोलत उभ्या असतात तेवढ्या तिथे वल्लरी आई येते आणि त्यांच्या सगळ्या गप्पा चोरून चोरू ऐकू लागते आणि जरा वेगळीच मनातल्या मनात विचार करत म्हणते, वा वल्लरी वा, तू काही न करता राजेश नावाचा काटा दूर झालाय. आता तुझ्या आयुष्यातून आता अर्णव ईश्वरी काहीतरी करावं लागेल, म्हणजे फॅमिली प्रॉपर्टी मिळायचा माझा मार्ग तर मोकळा होईल. आणि त्या दोघांना लांब करण्यासाठी या बावळट नम्रताचाच वापर करायला हवा. बहिणीलाच बहिणीचा शत्रू बनवायला ना, की अर्णव ईश्वरीचा संसार मोडायला वेळ लागत नाही. जरा वेळाने वल्लरी आग लावायला नम्रता जवळ जाते, पण तिथे आता नम्रता एकदम हुशारीने वल्लरीचे उत्तर देत म्हणते, आई काय ना, तुम्हाला ती नसेल आवडत, पण मला माझी बहीण चांगलीच माहित आहे. म्हणजे आम्ही एकत्र एकत्र वाढलोय ना. जरा वेळाने फार अलार्मच वाजलेला घरात ऐकायला येतो. त्याच्या आवाजाने हळूहळू सगळे हॉलमध्ये जमा होतात. सगळ्यांना प्रश्न पडत असतो की काय झालंय आता? हा आवाज नक्की येतोय तर कुठून? तेवढ्यात नम्रता आता सगळ्यांना म्हणते, बहुतेक अंजली ताईच्या रूममधून धुराचा वास येतो. ते ऐकून आता अर्णव ईश्वरी तर मात्र जाम घाबरूनच जातात. तुम्हाला पण तोच प्रश्न पडला ना, की अंजलीने परत एकदा जीवाचं बरं वाईट करून घ्यायचा प्रयत्न तर केला नाही ना? मला सुद्धा हाच प्रश्न पडला आहे. जर ते जाणून घेण्यासाठी पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.